मेस्सी सध्या जगात प्रत्येक जण या व्यक्तीचं नाव घेतोय. जे त्याला ओळखतात ते त्याचं कौतुक करतायत, कौतुकाचे पूल बांधतायत. जे ओळखत नाहीत ते त्याच्याबद्दल जाणून घेतायत. त्याच्याबद्दल जाणून घेताना त्याची लव्ह स्टोरी सुद्धा तितकीच मजेदार आहे ते सुद्धा कळतं. मेस्सी केवळ 5 वर्षांचा होता तेव्हापासून तो तिला ओळखायचा. तिच्याशी त्याने लग्न केलं तेव्हा ती 2 मुलांची आई होती. काय आहे मेस्सीची लव्ह स्टोरी पाहूयात पुढच्या 3 मिनिटात. नमस्कार, मी अश्विन महाजन. तुम्ही लोकसत्ता पाहताय. तर मेस्सी हा अर्जेंटिनातील रोसारियोचा सोबत फुटबॉल खेळणाऱ्या आपल्या मित्राच्याच बहिणीवर त्याचं प्रेम जडलं. मित्र असलेल्या लुकासच्या घरी खेळायला जात असताना मेस्सीने पहिल्यांदा तिला पाहिलं आणि तो तिच्या प्रेमात पडला. मेस्सी लहानपणापासूनच तिला प्रेमपत्र लिहायचा, ज्यामध्ये तो म्हणायचा, एक दिवस तू माझी गर्लफ्रेंड बनशील. पुढे जाऊन दोघे प्रेमात पडले. वयाच्या 22व्या वर्षी मेस्सीने आपल्या नात्याची कबुली दिली. तिचं नाव अँटोनेला रोकुझो. वयाच्या 5व्या वर्षापासून ते एकमेकाला ओळखायचे. एकाच शहरात ते राहायचे, एकाच शहरात वाढले आणि पुढे प्रेमात देखील पडले. मेस्सी 13 वर्षांचा असताना त्याला फुटबॉलच्या प्रशिक्षणासाठी आणि ग्रोथ हार्मोन डेफिशियन्सी म्हणजे वाढ खुंटण्याचा आजार याच्या उपचारासाठी अर्जेंटिना सोडून स्पेनमधील बार्सिलोनाला जावं लागलं. त्यामुळे या दोघांमध्ये प्रचंड अंतर आलं. काही काळ त्यांचा संपर्कही तुटला. तेव्हा 2005 मध्ये अँटोनेलाच्या एका जवळच्या मैत्रिणीचा कार अपघातात मृत्यू झाला. याच कठीण काळात तिला धीर देण्यासाठी मेस्सी सर्व कामं सोडून तात्काळ स्पेनवरून अर्जेंटिनाला गेला होता. या घटनेनंतर दोघांमधील नातं अधिक घट्ट झालं आणि त्यानंतर अधिकृतपणे एकमेकांना त्यांनी डेट करायला सुरुवातही केली. 2009 मध्ये प्रेमाची कबुली दिल्यानंतर 2012 मध्ये दोघांना पहिला मुलगा झाला. तर 2015 मध्ये दुसरा मुलगा झाला आणि 2017 मध्ये मेस्सी आणि अँटोनेला यांनी लग्न केलं. म्हणजे मेस्सीला लग्नाआधीच 2 मुलं देखील झाली होती आणि नंतर लग्न केल्यावर मेस्सीच्याच 2 मुलांची आई असलेली अँटोनेला रोकुझा ही मेस्सीची अधिकृत बायको झाली. 2 मुलांसमोर हे लग्न झालं आणि 2018 मध्ये तिने आपल्या 3ऱ्या मुलाला जन्म दिला. अशा प्रकारे लग्नाआधीच मेस्सीला 2 मुलं आणि लग्नानंतर 1 अशी 3 मुलं आहेत. मेस्सीच्या या लग्नाला वेडिंग ऑफ द सेंचुरी असंच अर्जेंटिनामध्ये म्हटलं गेलं होतं. मेस्सीने पहिल्यांदा गर्लफ्रेंड असल्याचा उल्लेख केला होता तेव्हा ती अर्जेंटिनामध्ये राहते असं त्याने सांगितलं होतं. त्यानंतर ती मेस्सी सोबत स्पेनमध्येच राहू लागली. फुटबॉलमुळे मेस्सी स्पेनमध्ये स्थलांतरित झाला होता तेव्हा ती काही काळ अर्जेंटिनामध्ये होती. याच दरम्यान दोघांमध्ये दुरावा आला असलं तरी बालपणीचं नातं हे कायम त्यांनी टिकवलं. मेस्सी हा फुटबॉल विश्वातील सर्वात महान खेळाडू ठरला. या काळात अँटोनेला सावलीसारखी त्याच्या सोबत दिसते. स्टेडियममध्ये 3 मुलांना घेऊन ती मेस्सीसाठी ओरडताना दिसते. अर्जेंटिनासाठी विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न मेस्सीने 2022 मध्येच पूर्ण केलं. तेव्हा तो रिटायर होईल असं वाटत होतं, पण 4 वर्षांनंतर वयाच्या 39व्या वर्षी सुद्धा मेस्सी फिफा वर्ल्ड कप गाजवतोय. मेस्सीने आपल्या खेळाच्या ताकदीवर, आपल्या एकट्याच्या जीवावर अर्जेंटिनाला फायनलमध्ये नेलंय. सध्या गोल्डन बॉल, गोल्डन बूट आणि वर्ल्ड कप या 3ही ट्रॉफी मेस्सीकडे येऊ शकतात अशी शक्यता आहे. हा मेस्सीचा शेवटचा वर्ल्ड कप असल्यामुळे नक्कीच तो अर्जेंटिनासाठी जीव तोडून खेळेलच, पण आपल्या नावे दुसरा वर्ल्ड कप यावा यासाठी देखील तो प्रयत्न करताना दिसतोय. आता मेस्सी दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकून इतिहास घडवतो का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मेस्सी रिटायर झाल्यानंतर तो आपल्या मूळ गावी अर्जेंटिनामध्ये बायको मुलांसोबत राहणार आहे असंच त्याने आधी सांगितलंय. त्यामुळे जिथून त्याची लव्ह स्टोरी सुरू झाली तिथेच तो पुढचं आयुष्य आपल्या बायकोसोबत, आपल्या मुलांसोबत घालवणार असंच दिसतंय. मात्र त्याची ही लव्ह स्टोरी जी लहानपणापासून सुरू झाली, अलीकडे आपण फुटबॉलच्या विश्वात बघतो, फुटबॉलच्या पूर्ण क्षेत्रात बघतो की अनेक गर्लफ्रेंड्स एका खेळाडूच्या असतात, अनेकांसोबत नावं जोडली जातात. मेस्सी मात्र त्याला अपवाद ठरलाय आणि अगदी लहानपणापासून त्याने जिच्यावर प्रेम केलं त्याच व्यक्तीसोबत तो आता आयुष्य काढताना दिसतोय आणि त्याच व्यक्तीसोबत त्याला 3 मुलं देखील आहेत. हीच मेस्सीची लव्ह स्टोरी, त्याची एक चर्चेतली गोष्ट, आयुष्यातली महत्त्वाची गोष्ट ठरते. एकूणच मेस्सीचा खेळ, त्याचा एकूणच वर्ल्ड कपमधला वावर हे पाहता आणि दुसरीकडे त्याची ही लव्ह स्टोरी पाहता तुमचं मत काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब देखील करा.